आहे का राजा घरी? तो बाहेर गेला बाबू. त्याला कुठे जाऊ द्या, ते मला माहित नाही. आज मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. किती दिवस झाले फिरून आला तो? पैसे? कायचे पैसे? तुम्ही बिमार होते त्या वक्ती व्याजाने घेतले पैसे बापासून त्यानं. त्या गोष्टीले 6 महिने होऊन आले आज. बिमार? अरे बापा, या पोरानं कुठचंच सोडलं नाही आम्हाला. तुमची तब्येत खराब होती म्हणून एवढ्या दिवस थांबलो आम्ही. कायची तब्येत बापा? याच्यापासून पैसे घेऊ दे, त्याच्यापासून पैसे घेऊ दे. या पोरानं जगणं मुश्किल करून टाकलं. माय बी पांटेल्याचे पैसे आहेत त्याच्या इकडे. ते किती आहेत बापा? 7,000. आता तो पांटेल्यावर निवू राहिला, दुसरा पांटेल्यावर जाते. अख्खा आयुष्य गेलं बापा माया, पण दारूचं नाव नाही काढलं कधी. या पोरानं सगळं नाव बरबाद करून टाकलं. तुमच्या इकडे पाहूनच काका आम्ही मुलाचा गेला त्याचा, नाही तर आतापर्यंत कुतळला असता. देतो बापा, दोघांचे पैसे देतो. बरं तुझे किती आहेत बापा? माये 40,000 आहेत. बापा, एवढी तर कमाई नाही बापा आपली, कुठून देणार एवढे पैसे? ते मला माहित नाही, व्याजा धंदा आहे माया, मला पैसे पाहिजेत. राम राम भाऊ. राम राम. का हो, आपल्याकडे पेदगीत असते काय? काहून तुमच्याजवळून पैसे गिसे घेतले का त्यानं? नाही, त्या दिवशी चौकात भांडणं गिंडणं करून राहिलं तर लोक म्हणत जात की पेल्यावर हमेशा असाच करते. तुमची राजा काय इज्जत आहे गावात, समजून सांगा ना त्याले. आता मी काय त्याला भांडणं करायला लावत असेल काय? मला तर सुपारीच्या खंडातही शौक नाही. आता कोण्या बापाले वाटते की पोरानं असं करा? नाही, मला वाटलं तुमच्या कानावर टाका. मोज आणि पैसे दे. काबे कुठून आणला, कोणाला दिलं म्हणतर? जास्तीच्या एखाद्या नको करू, चुपचाप मोजते आणि पैसे दे. बर बर. हे बेवळं खायचं, काही ना काही करून दारूची सोय लावतेच. हो रे, तुला यासाठी जन्म दिला होता. हेच दिवस पाहायचे होते आता. बापानं सुपारीच्या खांडाचा शौक नाही केला, पण त्या दारूच्या नांदात बापाची पुरी इज्जत घालवली. तू यासाठी काय नशीन केलं तुझ्या बापानं? अरे, एक बाप जिवंतपणी खचू खचू मरते, यापेक्षा कोणता वाईट दिवस असेल बापाच्या जीवनात?